अध्यक्ष महोदय, नाही, हे बघा आता, हे बघा सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. ऐका ना, आपल्याला वेळेची मर्यादा आहे ताई वेळेची मर्यादा असल्यामुळे अध्यक्ष महोदय, प्लीज कन्सिडर करा. गेल्या काही काळात आणि विशेष करून माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये नाही अंमली पदार्थाच्या तस्करीचे दिलं ना आपण, झालं ना प्रकार. नाही अनेक लोकांचे हात वरती होते बघा, आपण प्रत्येकाला संधी देऊ शकलो नाही. ऐका माझी गोष्ट ऐका. त्यातल्या आपण तरी हे बघा 22 मिनिटं या लक्षवेधीला 22 मिनिटं दिलेली आहेत आणि पुढचं कामकाज करायचं की नाही आपण सांगा. नाही असं आपण समजून घेतलं पाहिजे. बोला. अध्यक्ष महोदय, गेल्या काही काळात मलिकांना दिलं ना आपण, तुम्ही सांगितलं एकांना दिलं आपण महिलांना, असं महाराष्ट्रात आणि विशेष करून माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये नंतर मांडा. अंमली पदार्थाच्या तस्करीचे प्रकार धडाधड समोर येत आहे. या रॅकेटमध्ये अतिशय घातक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमडी ड्रग्सचा समावेश झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही वर्षापासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांना राजकीय राज्याश्रय मिळत होता, परंतु आत्ताच्या कालावधीमध्ये आपल्या गृह विभागाच्या पोलीस खात्याच्या वतीने एमडी ड्रग्स वर कारवाया सुरू झाल्यात, गांजाच्या कारवाया सुरू झाल्यात. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझा एक प्रश्न असा आहे, या ज्या ड्रग्ज माफिया आहेत, आपण बसा प्लीज. या ड्रग्ज माफियांवरती मोक्का किंवा MP PMLA अंतर्गत कठोर कारवाई करणार का? जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर ड्रग्ज विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास का? नार्कोटिक्स कायदा या व्यवसायातील आर्थिक उलाढालीमुळे अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत हा विषय येतो. तरी माझी आपल्याला विनंती राहील सरकारला, केंद्रीय अर्थमंत्री यांना एमडी ड्रग्सवर आणखी कठोर कारवाई प्रतिबंध लावण्याबाबत आपण विनंती करणार आहेत का? तसेच या धंद्याला जे यापूर्वीचे ड्रग्ज माफिया सापडले, यांचे यापूर्वी राजकीय संबंध सापडले, त्यांना केकच्या माध्यमातून काही आमच्या संगमनेरातील राजकीय नेते केक भरवताना सापडले. 2 दिवसापूर्वी जी गांजाची कारवाई झाली, त्या गांजाच्या कारवाईचा आरोपी सुद्धा यापूर्वीचे जे तिथले माजी आहेत त्यांच्या गाडीमध्ये फिरताना सापडलेले आहे. तेव्हा माझी या निमित्ताने आपल्याला विनंती राहील का हे जे पोलीस प्रशासनावरती सुद्धा स्थानिक काही माजी प्रतिनिधींकडून दबाव आणण्याचा प्रयत्न या ड्रग्सच्या प्रकरणी झाला होता. अध्यक्ष महोदय, प्रश्नच माझा आहे का यामध्ये हे ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये संगमनेर सारख्या ठिकाणी ड्रग्सचं प्रमाण वाढलंय, हे ड्रग्सचं प्रमाण वाढलंय, कारवाई फक्त नावापुरता न होता याच्यावरती कठोर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आज 7 आरोपी होते, त्यातले 3च जणांना अटक करण्यात आली, 4 जण अजून सुद्धा अटक झालेली नाही याबाबत. तसेच हे जे आहेत यांच्यावरती यापूर्वी सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये मी एक प्रश्न विचारला होता, आज मी मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर त्याच्यात आलंय, परंतु अतिशय मला सांगायला दुःख होतंय का पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी प्रशासनाची दिशाभूल करण्याचं काम करत असतात. यापूर्वी सुद्धा मी प्रश्न केला होता, कत्तलखान्यांवरती जे आरोपी आहेत त्यांच्यावर प्रश्नच साहेब प्रश्न विचारा पॉइंटेड. आता त्याला संदर्भ तर देऊन द्या ना. संदर्भ काय झाला? सभागृहात सांगितलं गेलं, साहेब छापलेलं खरं असतं का? छापलेलं खरं असतं का? मागच्या वेळेस सांगितलं गेलं MPD अंतर्गत याच्यावर कारवाई झाली, अतिशय खोटं उत्तर त्यावेळेस दिलं गेलं होतं. आज सुद्धा माझं म्हणणं आहे, याच्यामध्ये 7 आरोपी असताना 4 जणांना अजून अटक का झाली नाही? या कठोर कारवाई करून MD प्रकरणातील दोषींना फास्ट ट्रॅक न्यायालयात त्यांच्यावरती खटला चालवणार का? NDPS कायद्यातील कलम 27A अंतर्गत पोलिसांना अधिकार देणार का? आणि हे जे आहेत यांच्यावरती जे राजश्रय यांना मिळतोय, जे राजकीय लोक यांना पाठबळ देत आहे, यांच्यावरती सुद्धा यांना तुम्ही 6 आरोपी करणार? मंत्री महोदय उत्तर द्या. सन्माननीय अमोल खताळ साहेबांनी या ठिकाणी संगमनेर शहरातली एक घटना सांगितली, ती गोष्ट खरी आहे. त्यात 3 आरोपींना अटक करण्यात आली, आरोपींना न्यायालयीन कोठडी देखील त्या ठिकाणी झाली. परंतु त्यांना शंका आहे की अजून काही आरोपींना राजकीय दबावापोटी अटक झालेली नाही, याची पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल. असा कुठलाही राजकीय दबाव शासनावर किंवा प्रशासनावर नाही. जर का आपल्याला याच्यामध्ये शंका वाटते तर निश्चितपणे पुन्हा एकदा सखोल कारवाई करण्यात येईल. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनाला वारंवार सूचना दिलेल्या आहे की ज्या प्रशासनातल्या ज्या देखील अधिकाऱ्याचा थेट संबंध ह्या ड्रग्स रिलेटेड व्यवहाराशी राहील किंवा व्यापाराशी राहील, त्याच्यावर थेट निलंबनाची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल. याच्यामध्ये देखील सखोल चौकशी करण्यात येईल. कुठलाही राजकीय दबाव त्या ठिकाणी नसून आपल्याला सांगतो की संपूर्ण राज्यामध्ये याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता अँटी नार्कोटिक सेलची स्थापना जिल्हानिहाय आणि तालुका स्तरानिहाय केली आहे. आपल्या अहिल्यानगरमध्ये देखील या
अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस घटकांमध्ये व प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केलेले असून सदर पथकांद्वारे अंमली पदार्थ तस्करी रोखण्याकरिता विनाविलंब कारवाई करण्यात येत आहे. चला आलं उत्तर आपलं पूर्ण आलं ना पूर्ण उत्तर.